शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसह घोडबंदर रोड परिसरातील पूरग्रस्त ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तातडीने पाणी उपसा करणारे पंप बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कापूरबावडी येथे पंप बसवण्यात आले असून अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मानपाडा येथे नाल्या अभावी नाही तर मेट्रो कामामुळे झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी करत ती तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश MMRDAला दिले. तसेच बाळकुम परिसरातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडकवणाऱ्या पडलेल्या भिंतीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देत त्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. खरं तर पावसाळा चालू झाला आहे. आज दुसरा दिवस आहे आणि मला वाटतं पावसाळ्यापूर्वी आपण ज्या बैठका घेतल्या होत्या तर कशा काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्याबद्दल सर्व डिस्कस आपल्या महापौर दालनात झालं होतं. आणि आज पाऊस चालू झाल्यानंतर ज्या सखल भागांमध्ये पाणी भरतं त्या ठिकाणी आपण कालपासून पाहणी दौरे घेतलेले आहेत. पण काही ठिकाणी व्यवस्थित यंत्रणा आपल्याला दिसून आली, पण काही ठिकाणी दिसून नाही आली. तर त्यावर पण खरं तर आपण आता महापौर दालनामध्ये चर्चा घेणार आहोत. मला वाटतं संजय भोईर दादा असतील, आपले नाना असतील, यांच्या भागामध्ये पण गटार नालेसफाई व्यवस्थित न झाली अशी त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार मला वाटतं पूर्वतयारी किंवा त्याच्यानंतरची तयारी ह्या दोन्हीमध्ये जी तफावत आहे ती आपल्याला दूर करायची आहे. आणि त्याच्याबद्दलच आपण त्यांच्या ऑफिसला इथे भेट दिली, त्यांनी बोलवून घेतलं होतं मला. आणि मला वाटतं समाधानकारक असं उत्तर, कारण पाऊस जरी 2 दिवस चालू झाला तरी आज 4 महिने पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या होऊ नयेत, लोकांना समाधानकारक, नागरिकांना समाधानकारक असं ठाणे महानगरपालिकेकडून काळजीपूर्वक त्यांची काळजी घेतली जाईल, अशा उपाययोजना केल्या जातील. एक वरिष्ठ नगरसेवक आणि एक अतिवरिष्ठ नगरसेवक या प्रभागात आहेत, पण त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांचा अनुभव असून देखील तिथं आम्ही प्रत्यक्ष आंबून पाहणी केली, तिथं गाळच काढला गेलेला नाहीये. अगदी नाल्याला वरपर्यंत पाणी आलेलं आहे. थोड्या पावसातच थोडी तिथं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, ठेकेदार जे आहेत नाल्याचे पैसे, ते कुठे ऐकत नाहीयेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील काय चर्चा झाली का? नक्कीच प्रशासनही आपल्या बरोबर आहे. सगळं आपत्कालीन सर्व उपायुक्त वगैरे सगळे नगरसेवक आपल्या बरोबर आहेत. आणि ज्या ठिकाणी ज्या उपाययोजना झालेल्या नाहीये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला आता उपाययोजना करणार, कारण पुढील अजून पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तिथे अजून काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तशा उपाययोजना आपल्याला करण्यात येतील, अशा आपण त्या स्थानिक नगरसेवकांबरोबर बसून आपल्या दालनात उपाययोजना करू. पण आधी देखील आपण जेव्हा दालनात बैठक घेतली होती मासळीमध्ये, बऱ्याच वेळा असं म्हणण्यात आलं की जिथं नालेसफाई झालेली नाही ती पोलगोल होईल, तर तिथल्या ठेकेदारावरती कारवाई केली जाईल. नक्कीच ठेकेदारावर कारवाई केली जाईल, कारण आपण मला वाटतं नुसतं आयुक्तांबरोबर बैठका झाल्या, अधिकाऱ्यांबरोबर झाल्या, आणि मी त्या म्हणजे ज्या ठिकाणी नालेसफाईचे ठेकेदार आहेत त्यांनाही आपण बोलून घेतलं होतं. पण आता ज्यांच्याकडून झाल्या नाही त्यांना पुन्हा एकदा मी माझ्या दालनात बोलवणारच आहे. तर जे चेंबर आहे ते व्यवस्थित, आज पाहणी दौरा आपला त्याच्यासाठीच आहे की ज्या उपाययोजना करायला सांगितलेल्या, तर आतापर्यंतच्या पाहणी दौऱ्यामध्ये तसं काही आपल्याला दिसलेले नाहीयेत. चेंबर आपले व्यवस्थित झाकलेले आहेत आणि ज्या ठिकाणी नाहीयेत पण नाहीच दिसलेत आतापर्यंतच्या पाहणी दौऱ्यामध्ये. आणि सर्व उपाययोजना आपण ज्या भागामध्ये पाहणी दौरे पुढे पण करणार आहोत तर त्या ठिकाणच्या पण उपाययोजना आपण करायला लावणार आहोत. आम्ही गेले वर्षभर त्याला माझ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बाकीच्या लोकांना सांगत आलेलो आहे की जे काही नाल्याचे कठारे आहेत ते पहिल्यांदा या ठिकाणी बंद करा त्या ठिकाणी, कारण पावसाळ्यामध्ये पावसाचा जोर जास्त असतो आणि बाजूला त्या ठिकाणी स्लम असल्यामुळे स्लमच्या लोकांमध्ये तो पाणी जातो, त्याच्यामुळे तो एक दिवस पाणी गेला का तर वर्षभर त्याला त्या यातला भोगायला जातात. तर त्या भोगू नये त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला प्रयत्न करू. आणि नालेसफाईच्या अगोदर मी त्याच्याशी बोललो आहे की किमान 5 ते 6 फूट डीप गेलं पाहिजे. आपण 5 ते 6 फूट डीप गेल्याशिवाय आपल्याला तो पाणी त्या ठिकाणी खाली विचारा व्यवस्थित होणार नाही. परंतु ठेकेदार ऐकला नाही आणि बाकीचे आमचे अधिकारी तेही ऐकले नाही. आणि आज परिस्थिती अशी निर्माण झाली की तो पाणी लोढामध्ये असेल किंवा स्लम मध्ये असेल, तो त्या पाणी गेलेला आहे आणि त्यांच्या घरी ज्या दुष्काळ झालेला आहे तर जबाबदार कोण त्या ठिकाणी? महापालिकेचा महापौर मॅडम ज्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचे पूर्णपणे पालन झालं पाहिजे त्या ठिकाणी. आणि नागरिकांच्या रोषाला आम्ही आणि महापालिका जाते त्या ठिकाणी आणि महापौर असे आम्ही असतो त्या ठिकाणी. आज आम्हाला
प्रत्यक्ष लोकांच्या त्या ठिकाणी शिव्या गायला ऐकायला लागतं त्या ठिकाणी. तुम्ही व्यवस्थित नाली सफाई केली नसल्यामुळे आज आमची ही परिस्थिती ओढवली आहे. ही परिस्थिती जर त्यांच्यावर ओढवली असतं ती परिस्थिती आमच्यावर देखील ओढवली त्या ठिकाणी. त्यांचं नागरिकांचं काय चुकलं त्या ठिकाणी. कालच महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांना आदेश दिले होते की आपण ऑन फील्डवर जा आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी सखल भागात साठलेलं आहे तिकडच्या उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना करा. कालपासूनच ठाण्याच्या महापौर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी माननीय शिंदे साहेबांचा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा महापौरांना फोन आला आणि त्यांनी पण कालच्या काय दौऱ्याचा आढावा घेतला महापौरांकडनं. आजही अतिवृष्टी आहे तर त्या संदर्भात स्वतः शिंदे साहेबांनी आयुक्त सौरभ राव आणि महापौरांना सांगितलं की आजही आपण फील्डवर जा. त्याप्रमाणे महापौरांनी आजही दौरा केला. घोडबंदर परिसरामध्ये अनेक ठिकाणी डीमार्ट असेल बाकीच्या ठिकाणी असेल त्यांनी दौरा केलेला आहे. या दौऱ्याला प्रोटोकॉल म्हणून नगरसेवक नाही, कसं असतं एक लक्षात ठेवा, प्रोटोकॉल आहे बरोबर आहे, परंतु ही आपत्कालीन परिस्थिती आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये थोडंसं अचानक जेव्हा एखादं संकट येतं, अचानक जेव्हा आपण काही निर्देश देतो तेव्हा काही प्रमाणात तिकडच्या स्थानिक नगरसेवकांना समजायला किंवा समजावला वेळ लागतो. हे चुकीचं जरी असलं तरी ही परिस्थिती आपत्कालीन आहे. त्याच्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाकडनं संबंधित नगरसेवकांना कळवण्यात आलं नाही की त्या ठिकाणी महापौर येत आहेत किंवा प्रशासनाचे अधिकारी येत आहेत. ह्याच्या पुढे असं काही होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. आणि या ठिकाणी हा दौरा करत असताना महापौर स्वतः दौरा करत असताना त्यांना आज सकाळीच माननीय ज्येष्ठ नगरसेवक आमचे गुरुवर्य देवराम शेठ भोईर आणि संजय दादा भोईर यांचा फोन आला की त्यांच्याही त्या ठिकाणी बाळकुम त्या ठिकाणी नाल्याची भिंत कोसळली होती काल आणि अशा प्रसंग घडले होते. मग महापौरांनी स्वतः अशी इच्छा प्रकट केली की आपण ह्याच परिसरामध्ये दौऱ्यावर आहोत, आपण नानांची भेट घेऊ, त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि त्यांचा सल्ला आणि त्यांचं मार्गदर्शन हे प्रशासनाला नव्हे तर ठाणे शहराला फार स्वागतार्ह आहे. आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात अधिकारी पण महापौरांसमवेत आहेत. अतिरिक्त आयुक्त रोडे आहेत, उपायुक्त गोतेपुरे आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत, परत ते आपले नालेसफाईचे आमचे सर्व अधिकारी आहेत. या सर्व अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली आणि काय काय उपाययोजना पुढच्या दरम्यान